नमस्कार मंडळी. जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसेच अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा. प्रेमाचे हे बंध अनोखे भाग 15. घरी या दोघी रूममध्ये जाऊन विचार करत होत्या. विधीने डायरेक्ट तिच्या मम्मीला फोन लावला. हॅलो मम्मी. हां बोल विधी बेटा, कशी आहे माझी डिक्री? सगळं ठीक आहे ना तिथे? विधीची मम्मी काळजीने विचारते. मम्मी माझं सोड, पण इथे काहीच ठीक नाही. विधी हाताची नखं कुरतडत टेन्शनमध्ये बोलते. શું થયું? तिच्या मम्मीने गांभीर्याने विचारलं. મારી કોલેજ બેચમેટ ઈશાની પણ આવી ગઈ છે વિરાજસ માટે. વિધિ વૈતાગून बोलते. શું કહે છે ખરેખર? त्यांच्या आवाजात धक्का स्पष्ट जाणवत होता. હા મમ્મી ખરેખર, અને વિરાજસની દાદી એ આમને શરતો મૂકી છે. આમને ઘરકામ કરવાનું કહે છે. विधी माईंच्या अटी सांगत बोलते. तू बाकी कशाकडे लक्ष देऊ नकोस. तू होशियार छे. तुला माहिती आहे ना पुढे काय करायचंय ते? तू माझी डिक्री आहे, समजलं ना? तिची मम्मी सूचकपणे बोलते. हो मम्मी. विधी डेव्हिल स्माइल देत होकार देते. तुला ही कसोटी काहीही करून जिंकायची आहे, लक्षात ठेव. मम्मी तिला हिम्मत देत म्हणते. हो मम्मी, मी पुरी कोशिश करेन. विधी तिच्या मम्मीची गोष्ट मनावर घेत म्हणते. हां, आपला टार्गेट विराजस आहे. तो जर तुझा झाला तर आपली चांदीच चांदी. तुझ्या डॅडींचा तोट्यात चालणारा बिझनेस वाचवता येईल आपल्याला. तिची मम्मी आनंदाने बोलते. हो मम्मी, लक्षात आहे माझ्या. मी ठेवते फोन आता. दादीकडे जाऊन सांगते की मी तयार आहे. विधी विचार करून खुश होत म्हणते. हो जा जा, ऑल द बेस्ट. दुसऱ्या रूममध्ये ईशानी फेऱ्या मारत विचार करत होती. जर विराजसचं नाव आपल्यासोबत जोडलं गेलं तर आपल्या करिअरच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट होईल. नवीन नवीन सिरियल्स आणि मूवीच्या ऑफरही मिळतील. शिवाय हँडसम आणि रिच मुलगा आपला नवरा असेल. आता 2 दिवस ह्या कामाचा त्रास होईल, पण एकदा लग्न झालं आणि कामात बिझी झालो की मग कोण लक्ष देते ह्या सगळ्यात? तेव्हा आजीही काही बोलणार नाही. शिवाय एवढे नोकर आहेत घरात. ठीक आहे, आता होकारच कळवते त्यांना, असं म्हणत ईशानी बाहेर येते. माई हॉलमध्ये बसून राखीला काहीतरी कामाबद्दल सूचना देत होत्या. विधी त्यांच्याजवळ जाताना दिसली. तशी ईशानीही स्पीड वाढवत विधीच्या मागोमाग माईंजवळ पोहोचली. दादी, मी तयार आहे कसोटीसाठी. काय करायचं मी? विधीने ठामपणे विचारलं. हो आजी, मीही तयार आहे. ईशानीही पुढे येत म्हणाली. माई दोघींना एक नजर टाकत म्हणाल्या. ठीक आहे, मग आता तुम्ही दोघी मिळून आपल्या सगळ्यांसाठी रात्रीचं जेवण बनवा. उद्या वेगळी कामं दिली जातील, पण आज तेवढं संध्याकाळच्या जेवणाचं बघा. जमेल ना? हो हो दादी, जमेल की. विधी उत्साहात बोलली. हो आजी, करतो आम्ही. ईशानीही तिच्या होकारात हो मिसळत म्हणाली. ठीक आहे, आता जेवून घ्या. संध्याकाळी राखी काय तो बेत सांगेल, पण लक्षात ठेवा कोणाचीही मदत न घेता करायचं आहे. माईंनी भुवया उंचावत दोघींना बजावला. हो आजी, ईशानी मान हलवत म्हणाली. दरम्यान वृंदा आजही इंजिनियर सोबत कामात बिझी होती. 3 दिवस वर्कर्स 2 शिफ्टमध्ये काम करणार होते, त्यामुळे तिथेही लक्ष द्यावं लागणार होतं. मॅनेजर सर रात्रीची शिफ्ट बघणार होते.
तर सकाळच्या शिफ्टची जबाबदारी वृंदा आणि प्रज्ञा सांभाळत होत्या. प्रज्ञा लंचनंतर सकाळच्या शिफ्टमध्ये किती काम झालंय याचा आढावा घेत होती, तर वृंदा इंजिनियर सोबत राहून त्यांच्या कामाची पाहणी करत होती. उद्या नवीन मशिनरी येणार होती, त्यामुळे त्यांची ट्रायल वगैरे सगळं बघावं लागणार होतं. संपूर्ण दिवस तिथेच द्यावा लागेल, त्यामुळे आजची कामं आजच संपवावी लागणार होती. वृंदा आजही घरी थोडी उशिराच आली. रेश्मा आणि कोमल तिची वाट बघत जेवायला थांबल्या होत्या. सॉरी, माझ्यामुळे तुमचा पण खोळंबा झाला ना. अजून 2-3 दिवस. एकदा मशिनरी बसवून त्यांची ट्रायल व्यवस्थित झाली की मग एवढा उशीर होणार नाही. वृंदाने तिची बाजू मांडत बोलली. तिला माहीत होतं की त्या दोघीही कामावरून थकून आल्या आहेत आणि तरी सुद्धा आपल्यासाठी उशिरापर्यंत थांबून राहतात. अगं दम घे, आत्ताच आलीस ना, किती बोलतेस. शांत राहा जरा, कोण तुला फाशीवर चढवत नाही आहे. कोमल तिला पाणी देत म्हणाली. तू फ्रेश हो, मी ताटं घेते. रेश्मा किचनमध्ये जाऊन जेवण गरम करायला लागली. हो, आलेच 5 मिनिटात, म्हणत वृंदा सोफ्यावरून उठली आणि आवरायला निघून गेली. जेवण होत होत तोवर त्या तिघींच्या गप्पा रंगात आल्या होत्या. त्याच वेळी वृंदाचा फोन वाजला. फॅक्टरीतून मॅनेजर सरांचा कॉल होता. विराजस उद्या फॅक्टरीत येणार आहे, त्यामुळे तू लवकर ये, त्यांनी सांगितलं. फोन ठेवताच घरून बाबांचा फोन आला. काल आणि आज तिला वेळच मिळाला नव्हता, म्हणून काळजीने बाबांनीच फोन केला होता. हॅलो बाळा, कशी आहेस? सगळं ठीक आहे ना तिथे? हॅलो बाबा, मी ठीक आहे. 2 दिवस काम जास्त होतं, म्हणून फोन करायला जमलं नाही. घरी सगळं ठीक ना? हो, पण आम्ही सगळेच काळजी करत होतो. शेवटी आज वाट पाहून मग फोन केला. नका काळजी करू बाबा, मी ठीक आहे. सॉरी, काल उशिरा घरी आले आणि मग दमल्यामुळे लवकर झोपून गेले. बाळा, खूप काम पडतंय का ग? नसेल जमत तर? नाही हो बाबा, अजून फार फार तर 2 दिवस. नवीन मशिनरी बसवतायत ना फॅक्टरीत, म्हणून. त्याच वेळी आईने फोन हातात घेतला. अहो, कामाचं बोला ना. ताईंनी स्थळ आणले त्याबद्दल बोला ना. नाहीतर द्या माझ्याकडे, मीच बोलेन तिच्याशी, असं म्हणत आईने जवळजवळ बाबांच्या हातातून फोन घेतला. हॅलो वृंदा बाळा, तुझ्या आत्याने तुझ्यासाठी स्थळ आणलंय. मुलगा मुंबईचा आहे, चांगला शिकलेला आहे, दिसायला तसा ठीकठाक आहे म्हणा, पण स्वतःचं घर आहे आणि एकुलता एक मुलगा आहे. आई वडीलही सोबत असतात. सुखात राहशील पोरी तिथे, आई कळकळीने समजावत होती. आई, अगं मला आता लग्न करायचं नाही. मी तुला आधीही सांगितलंय, माझं शिक्षण मृणालला डॉक्टर झालेलं पाहायचंय. शिवाय तुमची जबाबदारी माझ्यावर आहे. अजून थोडा वेळ जाऊ दे, मग बघू ना. काय घाई आहे एवढी? वृंदा आईला समजवण्याचा प्रयत्न करत होती. अगं, वय वाढतंय तुझं, अजून किती वर्ष थांबायचंय? जबाबदाऱ्या काही संपणार आहेत का कधी? आम्ही किती वर्ष अजून तुझ्यावर अवलंबून राहायचं? आई प्लीज, मला नाही. वृंदे, ऐक ना ग बाळा, आमचा जीव तुटतो ग. जन्मल्यापासून तुला सुख देता आलं नाही आम्हाला. आता जर तुझं चांगलं होणार असेल तर त्यात खोडा घालू नकोस. निदान एकदा भेटून तर घे मुलाला. ठीक आहे, पण 3-4 दिवस वेळ नाही मला, त्यानंतर बघेन, पण फक्त भेटायचं. लगेच लग्न ठरवून मोकळी होऊ नकोस. वृंदाने चिडचिडत उत्तर दिलं. हो चालेल बाळा, आई आनंदाने म्हणाली. बाबांनीही फोन घेतला.
बाळा, टेन्शन घेऊ नकोस. तुला मुलगा नाही पटला तर सरळ नाही म्हण. तुझा बाबा कायम तुझ्या निर्णयासोबत आहे. हो बाबा. वृंदा फोन ठेवून तशीच बाल्कनीत उभी राहिली. खरंच मला जमेल का हे? माझीही काही स्वप्न आहेत, कर्तव्य आहेत, पण आई काही ऐकणार नाही. एकदा भेटून त्यालाच नकार द्यायला सांगते. इतक्यात कोमल आतूनच ओरडली. वृंदा, किती वेळची थांबली आहेस बाहेर? भिजशील, आजारी पडशील उगाच. हो आलेच म्हणत वृंदा आत आली आणि रूममध्ये जाऊन लगेच झोपली.